नमस्कार, मी पंजाबगत हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धुमगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 18 मे 2024। आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे, कारण की मला पण 18 तारखेपर्यंत अंदाज सांगितलं होतं की राज्यामध्ये भाग बदलत खूप ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार, काही काही शेतामध्ये पाणी साचणार, वड्या नाल्याला पाणी येणार, तर तशी परिस्थिती झाली। पण आता यानंतर आता शेतकऱ्याचा आता नेमका भुईमुग काढण्यात चालू आहे, मग शेतकऱ्यासाठी खास करून हे अंदाज देत आहे। आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज आहे 18 मे 2024। तर आजपासून शेतकऱ्याला सांगतो 18, 19, 20, 21 दरम्यान फक्त 18, 19, 20 ते 24 दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। म्हणजे तो पाऊस सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस 24 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे। म्हणजे आज देखील बऱ्याच ठिकाणी थांबणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं, फक्त आता संकट राहणार फक्त सातारा, सांगली, पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे, म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी, आज आहे 18 मे आणि आता मान्सूनची आता म्हणजे चावल लागली। तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो तो 22 मेला अंदमान बेटावर मान्सून एकदा सक्रिय होणार आहे। पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 22-23च्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ते आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही, बांगलादेशकडे जात असल्यामुळं 27-28 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो। म्हणजे 27 मे 28 मेच्या दरम्यान पाऊस शकतो, म्हणून ज्यांचा भुईमुग काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भुईमुग काढण्याची तयारी ठेवायची। आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे 18 मे पासून ते 27 मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये अवकाळीचं खूप म्हणजे पाऊस पडणार आहे, म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज 18 मे पासून जे अवकाळी सावट होतं आजपासून कमी झालेलं आहे, फक्त अवकाळी बरसणार आहे, फक्त कुठं बसणार आहे, सांगली जिल्ह्यामध्ये, कोकणपट्टीमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालंय, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईल। पण राज्यामध्ये फक्त सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो